मग बघू सृष्टीच्या व्यापारासाठी माया 3 प्रकारे विभागते. जड, अजड, चिजड. जड माया 50 कोटी योजन आहे, अजड माया 56 कोटी योजन आहे आणि चिजड माया 500 कोटी योजन आहे. जड माया दुःखरूप आहे, अजड माया सुखदुःखरूप आहे आणि चिजड माया सुखरूप आहे. आणि जड माया, आता हे जड माया आहे तर याचे पुन्हा 9 विभाग होतात. हे 3 विभाग मुख्य आहेत. 3 विभाग जड, अजड, चिजड हे 3 विभाग मुख्य आहेत आणि हे 3 विभाग पुन्हा 3 प्रकारे विभागतात. तर जड, अजड, चिजड कर्मराटीसाठी, जड, अजड, चिजड दैवराटीसाठी आणि जड, अजड, चिजड विज्ञानमूर्तीसाठी. तर मग बाबा हे जड कर्मराटीसाठी जी जड माया आहे ती ह्या सृष्टीमध्ये तिचा व्याप असतो. जड, अजड, चिजड मायाचा व्याप असतो ह्या सृष्टीमध्ये आणि त्या व्यापामुळं म्हणजे जड मायाच्या व्यापामुळं कडू म्हणजे विषारी तिखट फळं वर येतात आणि अजड मायामुळं आंबट गोड फळं वर येतात आणि चिजड मायामुळं गोड फळं वर येतात. ही झाली कर्मराटीसाठी, म्हणजे ह्या सृष्टीमध्ये 50 कोटी भेंड्यामध्ये तिचा व्याप असतो. आता दुसरा झाला विज्ञानमूर्ती. विज्ञानमूर्ती म्हणजे स्वामी श्री चक्रधर स्वामी महाराजांनं वेरूळला सारंग पंडिताला जी गोविंदप्रभू महाराजाची मूर्ती दाखवली होती तिला विज्ञानमूर्ती म्हणतात. किंवा त्या राखेला महादेवाची मूर्ती दाखवली होती ती मूर्ती विज्ञानमूर्ती. तर त्या विज्ञानमूर्तीचं शरीर जड माया होते, इंद्रिय अजड माया होते आणि काय होते इंद्रिय अजड माया होते आणि अंतःकरण चातुर्य चिजड माया होते. तर त्याचप्रमाणे जे मायापूर जे आहे, मायापूर म्हणजे माया निर्मितपुरम मायापुरम. माया काय करते अगोदर, माया घटाकारे आकारे होते. माया अगोदर त्या घटा म्हणजे शरीराचा आकार तयार करते. माया घटाकारे आकारे होते आणि ते जे शरीर असते मायेचं, परमेश्वरानं धारण केलेलं शरीर मायापूर त्याला, तर ते शरीर जे असते ते शुद्ध चैतन्य असते. म्हणजे नख चर्म रोमादी करून शुद्ध चैतन्याची ते शुद्ध चैतन्याचं असतंय. तर माय बाबा शुद्ध चैतन्य म्हणजे काय, मायाच्या स्वरूपामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत आणि माया अनेक कार्यासाठी व्यापलेली आहे. पण जे व्यापून जे शुद्ध स्वरूप राहिलेलं आहे शिल्लक, तर त्याला शुद्ध चैतन्य असे म्हणतात. त्या शुद्ध चैतन्यातूनच जड, अजड, चिजड माया विभागतात आणि ह्या जड, अजड, चिजड ह्याच परमेश्वराचं शरीर होते. आता आपण बघू हे शरीर कसं असते. मायापूर म्हणजे परमेश्वरानं धारण केलेल्या शरीराला मायापूर म्हणतात. ते मायाने तयार केलेले असते, ते शुद्ध चैतन्याचे असते. त्या शरीराचे 36 विभाग असतात. त्या शरीराचे 36 विभाग असतात. तर सप्तधातू पहिल्यापासून त्या शरीरामध्ये सप्तधातू असतात. 5 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 10 वायू, 4 चतुष्टे, इच्छा द्वेष सुख दुःखम हे 4 आणि शेवटी हे 35 झाले आणि शेवटी माया ही असते. असे म्हणून 36 विभागाचे. तर सप्तधातू कोणचे येतं, त्वचा, मांस, रुधिर, मज्जा, मेद, मांस व अस्ति असे सप्तधातू आहेत. 10 वायू कोणचे आहेत, प्राण, व्यान, अपान, उदान, समान, नाग, कुर्म, क्रिकली, देवदत्त आणि धनंजय असे हे 10 वायू आहेत. आणि 5 कर्मेंद्रिय कोणचे येतं, हात, पाय, तोंड, उपस्थ आणि गुदा. आणि 5 ज्ञानेंद्रिय कोणचे येतं, कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा. आणि 4 चतुष्टे कोणचे येतं, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. असं 36 विभागाचं मायापूर असते आणि ते शुद्ध चैतन्य असते. आणि ते जे शरीर आहे ते शरीर तयार करताना माया घटाकारे आकारे होते. आधी जसं घट म्हणजे हे करणारे मूर्ती बनवणारे लोक काय करतात, आधी त्याचा आकार ढाचा तयार करतात आणि ढाच्यावर केल्यानंतर
त्या ढाच्यामध्ये मग त्या कोण्या धातूचं पाणी त्याच्यामध्ये टाकतात आणि ते पुन्हा ढाच्या काढला की त्याप्रमाणे मूर्ती तयार होते. त्याप्रमाणे माया काय करते, माया जड अजड चिजड ह्या 3 माया त्रिविध माया आहेत ना, तर त्या घटाकारे आकारे होते. आधी घट तयार करते, मग जड माया शरीर होते, अजड माया इंद्रिय होते आणि चिजड माया काही अंतकरण चातुष्ट होते आणि चिजड माया तिथं स्थिरावते. चिजड माया परमेश्वराच्या शरीरामध्ये स्थिरावते आणि म्हणून मायाभाव त्याला विश्रांत चैतन्य असते म्हणतात. चैतन्य म्हणजे चिजड माया स्थिरावते. चिजड माया म्हणजे चैतन्य मायाची ब्रह्मांड असतात, तर ती तिथं स्थिरावते आणि त्यामुळं त्या शरीराला, परमेश्वराच्या शरीराला विश्रांत चैतन्य असे म्हणतात. आणि हे विश्रांत चैतन्याच्या ठिकाणी जर आपल्याला भजन घडलं तर त्या भजनी असद्रूपता नाही आणि त्या भजनी असद्रूपता नाही आणि त्या हाननी सद्रूपता नाही, असं देवानं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे जर भजन घडलं तर त्याच्या इतकं सुख आपल्याला कोणचं नाही आणि तिथं जर हानून घडलं तर त्याच्या इतकं काही आपल्याला दुःख नाही. म्हणून मायबाबा हे जे आहे परमेश्वराचं शरीर, ते शरीर त्याला मायापूर म्हणतात आणि त्या मायापुरामध्ये जड अजड चिजड मायाचं हे शरीर असतं आहे आणि तिथं चिजड माया विश्रांत झालेली असते. त्याच्यामुळे त्या शरीराला विश्रांत चैतन्य असे म्हणतात. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.